भूमितीबद्दल आवाज येतो सर? जे काही भूमितीचे उदाहरण आहेत त्या भूमितीच्या महत्त्वाचे उदाहरण मी संकीर्ण भूमिती आपण पाहू. तेव्हा पहिलं उदाहरण येतात स्टार्ट करू. पहिलं उदाहरण काय म्हणाले, पाया 5 सेमी आहे आणि उंची 12 सेमी आहे. तर पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती येणार बघा. तर या ठिकाणी तुम्हाला पायथागोरसचं काय असणार आहे, त्रिकोण पाहायला मिळतं. पायथागोरसचं त्रिकोण आहे. तर उत्तर हा ऑप्शन म्हणजे आता पाड झाली नाही का. तर हे पायथागोरसचं त्रिकोण आहे. त्रिकोण म्हणजे कोणी पण बोलले याचा पाया किती म्हटलं त्याने आपल्याला 5 आहे आणि उंची किती आहे 12. तर आपल्याला काय करायचं आहे, कर्ण काढायचं. तर क्षेत्रफळ काढायला हवं. क्षेत्रफळ सांगितलं असतं काय 1/2 पाया गुणाकारात काय असतं उंची. परंतु आपल्याला क्षेत्रफळ नाही त्यांनी काय सांगितलं कर्ण काढा. कर्ण काढायचं म्हणजे तुम्हाला काय पायथागोरसचं त्रिकोण वापरायचे. म्हणजे याचा अर्थ या दोघांची वर्गांची काय होणार आहे बेरीज होणार आहे. 12 चा वर्ग किती आहे 144 आणि 5 चा वर्ग किती आहे 25. यांची जेव्हा काटकोन करणाऱ्या दोन बाजू असेल काय असेल पाया असेल आणि उंची असेल तर काय करायचं तुम्हाला त्याच्यात, तर या दोघांचा वर्ग करून त्याची बेरीज करायची. मग 144 मध्ये 12 होता तुम्ही 25 मिळावं किती होतात 169 आणि 169 इकडे वर्ग तिकडे जाता काय वर्गमूळ होईल. 169 चा वर्गमूळ किती आला 13. मग या ठिकाणी उत्तर किती 13. कोण सर एका बॉक्सची लांबी 15 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर उंची 8 सेंटीमीटर असेल त्याची घनफळ किती. हा बॉक्स कशाचा मापाचा आहे काय विषय. बॉक्स म्हणलं काय इष्टिकाची. काय बॉक्स म्हणलं काय आला इष्टिकाची. काड्याची पेटी इष्टिकाची. किती होतं एकदम इझी आहे. आता इष्टिकाची किती घनफळ आहे इष्टिकाची ती जी काही इष्टिकाची ती आहे ना इष्टिकाची ती चे घनफळ काढायचे तुम्हाला. या ठिकाणी इष्टिकाची ती जे घनफळ आहे इष्टिकाची ती जे घनफळ बरोबर काय बाळा LPH आणि इष्टिकाची तिचे पृष्ठफळ बरोबर काय दोन ब्रॅकेट मध्ये LP अधिक PH अधिक PH. या ठिकाणी पहा L म्हणजे लांबी दिली तुम्हाला किती दिली बाळा 15. लांबी 15 त्यानंतर P म्हणजे काय आला रुंदी आणि 12 आणि इकडे किती आहे बाळा उंची 8. 12 किंवा 15 गुणाकारात 12 100 किती आले 80 गुणाकारात किती आले 18 8 100 काय 44 आणि पुढे 100 देऊन टाका 1440 घन सेमी. घनफळ कधी पण घन सेमी मध्ये येतं. चला पटपट. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. तर त्या चौरसाचे असणारे क्षेत्रफळ किती. एका चौरसाची परिमिती आपल्याला देण्यात आलेली किती परिमिती चौरसाची 30 सेंटीमीटर आहे. एका चौरसाची परिमिती आपल्याला 30 सेंटीमीटर म्हणतात. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला विचारलं चौरसाचे क्षेत्रफळ काय गौरी चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय बाजूचा वर्ग. म्हणजे तुम्हाला जर क्षेत्रफळ काढायचं बाळा निखिल क्षेत्रफळ काढायचं म्हणजे काय पाहिजे आपल्याला बाजू. क्लिअर. मग आपल्याला दिले काय यांनी परिमिती चौरसाची परिमिती दिली. चौरसाची परिमिती बरोबर काय काय चौरसाच्या सर्व बाजू कशा समान आहे. समान लांबीच्या 4 गुणाकारात बाजू इथं गोष्ट क्लिअर आहे. मग 4 जर इकडे मल्टिप्लाय ऑलरेडी परिमिती दिलेली आहे किती आहे 30. किती दिली बाजू 30 आहे. 30 ने 4 ला भागलं किती पॉइंट मध्ये येते कारण पॉइंट मध्ये जाणार आहे 4 गुणाकारात काय असणार तुमची बाजू पॉइंट मध्ये येऊन जाईल. 4 ने इकडे भागून टाका 4 ने 30 ला भागलं तर तुम्हाला काय मिळणार आहे बाजू मिळणार आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला पुढे जायचं एकदम क्लिअर. 4 1 4 4 7 28 उरली किती बाजू 2 पॉइंट 4 25 म्हणजे किती आहे बाजू 7.5. आपल्याला काय पाहिजे आता तर या ठिकाणी बाजूचा वर्ग पाहिजे 7.5 चा काय पाहिजे तुम्हाला वर्ग 7.5 चा वर्ग पटपट सरवा. जेव्हा कोणत्या संख्येचे एकच स्थानी 5 असेल तर एकदम सोपं आपल्याला काय करावं लागेल 5 आहे म्हणजे डायरेक्ट 25 लिहून टाका आणि 7 असेल तर 7 च्या पुढे कोणी 8 8 7 56. परंतु या ठिकाणी किती घर आहे एक घर आहे. मग येणाऱ्या उत्तरात किती घर 2 काय आला 56 पॉइंट किती आले 25 56.25. याची इतकं पण उंच नाही काय आवडतं ऑप्शन हा 56.25 आणि ऑप्शन नाही दिले म्हणजे काय याच्यामध्ये याचं असं नाही म्हणजे याचं उत्तर कसं निघू शकतं बाळांनो. तर या ठिकाणी हे पण बरोबर. आता या तुम्ही जर कन्वर्ट केलं तर काय आलं असेल तर याचं 225 च्या दशाला किती येते 4. ऑप्शन पाहता एकदम छान दिले.
गरमत नाही, गरमत नाही, गरम बोलला. चौरसाची बाजू 20% वाढवली. हा तुझा ज्ञान छान खरंच आपला झाला. पेपरला थोडे मार्क नाही आता. चौरसाची बाजू 20% वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? हा बदल तुम्हाला खरंच ते सरांची गरज आहे मला असं वाटतं. आणि मी एवढं दिवस झालं शिकवतोय परंतु काय म्हटलं सरांच्या पेपरमध्ये सरांच्या पुस्तकामध्ये 24,500 सरांचं पुस्तक बरोबर होते. सरांचं पे असेल अजून एक काय ग्लोबल सामान्य ज्ञान एकदम छान पुस्तक आहे. म्हणजे आपण काय जाहिरात म्हणून नाही बोलू सरांबरोबर परंतु आहेत त्यांनी खूप वेळा डिमांड केली यायचं तर चला यावेळेस ते येतील आणि तुम्हाला पण काही प्रश्न असतील तर आदल्या दिवशी आजच पहा. तर तुम्ही 11 वाजता आला तर तुम्हाला अंदाज पण येईल आपल्याला किती महत्वाचं आहे. तुम्ही दररोजच शिकवतो पण तरी नवीन आणि दर्जेदार माणूस आला तर त्यांना आणखी फरक पडतो म्हणून त्यामुळे खराब होते. आता मला सांगा बरं तर इथे काय चौरसाची बाजू 20% वाढवला. इथे तुम्हाला दोन गोष्टी पहा चौरसाची बाजू असेल किंवा चौरस असेल किंवा काय असं बाळांनो वर्तुळ असेल तर या दोन्हीला पण अशी संकल्पना चालते एकच फॉर्म्युला चालतो. काय बाळांनो त्याचा फॉर्म्युला 2r अधिक r स्क्वेअरचा छेदस्थाना किती आहे 100. हा काय वाढ असेल तर आणि घट असेल तर काय करायचं 2r मायनस r चा स्क्वेअर छेदस्थाना 100 या दोन्हीला लावू. कोणाला हा फॉर्म्युला कोणाला फक्त चौरस आणि कोणाला लावू वर्तुळ. वर्तुळाची त्रिज्या 10% वाढली तर वर्तुळाचं क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल जर पटपट लावा. वर्तुळाचं आणि त्यानंतर चौरसाची बाजू 10% वाढली तिथे दिलं आपल्याला किती आहे 20%. 20% म्हटल्यानंतर बाळांनो आपण इकडे घेऊ चला 20% म्हटल्यानंतर काय येणार इथं 20 सॉरी दुप्पट आहे 2 गुणाकारात 20 आणि अधिक वाढ आहे म्हणून अधिक आला 20 चा काय येणार वर्ग आणि छेदस्थानात किती आहे बाजू 100 राईट. मग 20 एक 20 20 दुने 40 राईट अधिक 20 चा वर्ग 400 आणि छेदस्थानात किती आले 100 राईट. आणि हे दोन गेले हे दोन गेले म्हणजे 40 आणि 4 44 किती उत्तर आलं 44 दिलं की आलं 44. सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे तर त्या चाकाचे 200 फेऱ्या चाक किती अंतर जाईल. या वर्षी सगळ्यात जास्त प्रश्न अंतरावर पूर्वी असायचे फेरी किती आता यावेळेस विचारलंय सगळ्यात जास्त अंतर पटपट लिहायचं. जरी काय होतं सायकलच्या चाकाची त्रिज्या किती 35 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे 35 सेंटीमीटर. तर त्या चाकाचा 200 फेऱ्यात चाक किती अंतर जाईल. आता अंतर बरोबर काय असतं कधी पण लक्षात ठेवा जेव्हा फेरे आणि कन्सेप्ट आहे अंतर बरोबर काय तर या ठिकाणी काय फेरे मल्टिप्लाय काय परिघ सगळ्यात महत्वाचा तर लिहिताना परिघ पाहिल्यानंतर आहे का परिघ गुणाकारात काय फेरे. हे लक्षात ठेवा या वर्षी जेवढे प्रश्न विचारले गेले ना 2024 ला तर त्या सगळ्या प्रश्नांमध्ये कशावरती जास्त विचारलं गेलं तर अंतरावर विचारलं फेऱ्यांवरती नाही विचारलं. कशा विचारलं अंतरावर. तुम्हाला सगळं अंतर दिलंय आपल्याला किती दिलंय त्यांनी अंतर काढा दिलंय. परिघ पाहिजे परिघ नाही दिला काय दिलं आपल्याला दिली त्रिज्या. त्रिज्येची बेस किंमत आपली 5 किती आहे 7 आहे 7 1 7 7 5 35 म्हणजे किती पट झाला 5 पट. आणि परिघाची आधार किंमत काय 44 याला किती गुणा पडत 5 न गुणा 5 चौक 20 अच्छा आले 2 5 चौक 20 आणि 2 म्हणजे किती आला परिघ 220 परिघ आला. एकदम क्लिअर. परिघाची किंमत झाली तुमची 220 गुणाकारात किती आले 200 फेरे किती आहे 200 1 2 3 हे काय झाले आपले 3 शून्य देऊन टाकू 22 1 22 22 गुणे 44. परंतु आपल्याला हे कशामध्ये उत्तर आले सेंटीमीटर मध्ये आले कारण वरती काय होतं सेंटीमीटर आणि आपल्याला काय विचारलंय आता मीटर मध्ये दिले म्हणजे मीटर मध्ये किती याला कितना भागावं लागेल 100 न भाग. याला जर सेंटीमीटर मीटर करायचं म्हणजे 100 न भागलं 2 केले म्हणून उत्तर काय आलं 440. काय ना भावानो तर किती अंतर जाईल ते 440 मीटर. नंतर आले ते लिहू काय झालं चल 8.8 मीटर सेंटीमीटर लांबीच्या एक तार वाकवून
8.8 सेंटीमीटर लांबीची एक तार वापरून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचा परिघ किती? किती परिघ? व्हेरी गुड. लक्षात ठेवा, वर्तुळाचं जर 8.8 जर तुमचं काय आहे बाळांनो, काय काय लांबी दिली असेल तर त्याच्यापासून जर परिघ बनवायचा असेल तर परिघ सुद्धा तेवढ्याच मापाचा असतो. म्हणजे किती येणार आहे? 8.8 असेल. खूप छान, हे लक्षात ठेवा. घ्या, एका आयताची लांबी व रुंदी यांची बेरीज, एका आयताची लांबी व रुंदी यांची बेरीज 8 सेंटीमीटर व वजाबाकी 2 सेंटीमीटर आहे तर त्यांचे क्षेत्रफळ किती? आता ज्या ज्या मुलांना वय वाढ मिळाली कधीपासून, आता 89 90 15 पासून, वय वाढ 15 पासून आली. 89 90 91 92 सगळ्यांना मिळाली ना. पहिले 91 कोणाला मिळाली? 89 आणि 90 ला मिळाली. हा 37 साठी पहिले काय 38 होते आणि आता काय झाले बघा 89 पासून वय वाढ झाली. आता त्यांचं काय, त्या मुलांनी जेवढ्या ताकदीने, माझं तेवढंच म्हणणं आहे त्या मुलांना, त्यांनी ज्या ताकदीनं आंदोलन केलंय, ज्या ताकदीने त्यांना वाटलं तेवढ्या ताकदीने त्यांनी प्रॅक्टिस तरी केली पाहिजे. कारण जेवढे त्यांना चान्स मिळाला तर गोल्डन चान्स आहे. काही काही इतकं आंदोलनासाठी सक्रिय होतात आणि योग्य मेहनतीचा काळ येतो व्यवस्थित थकून जातात. सोबत की त्यांनी एवढा त्यांना चान्स मिळाला गोल्डन आणि तुम्हाला स्पर्धा वाढली. जे बाकीचे नवीन मुलं असतील त्यांना खरंच स्पर्धा वाढली, कारण ही जुनी मुलं आहेत. काही काहींचं खूप जबरदस्त ग्राउंड आहे. जेवढे जेवढे वय वाढ झालेली माणसं असतील तर त्यांच्या संदर्भात जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला स्पर्धाच वाढली आहे. त्यामुळे तुम्ही तो आणखीन अभ्यास करताना त्या गोष्टी पहा, लक्षात ठेवायच्या. आयताची लांबी आणि आयताची काय बाळा रुंदी यांची बेरीज किती आहे? 8 सेंटीमीटर आणि वजाबाकी किती पहा. आता आपल्याला काय विचारलं? क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय? आपल्याला दोन्ही पण पाहिजे. आयत क्षेत्रफळ, आयत क्षेत्रफळ बरोबर काय? एल आणि काय पी, लांबी गुणाकारात काय रुंदी आहे. एकदम पहिला मुद्दा क्लिअर. आयताची लांबी आणि रुंदी काढायची, त्यांनी बेरीज दिली. जेव्हा तुम्हाला बेरीज दिलेली असेल लांबी काढायची असेल तर एकदम सोपं आहे. काय करायचं? लांबी म्हणजे मोठी बाजू आणि रुंदी म्हणजे काय बाळांनो? लहान बाजू. या अर्थात लांबी काढायची असेल तर 8 बेरीज आधी काय वजाबाकी छेदस्थानात कोण येतो? 8 आणि 2 10. 10 ची निप्पट केली म्हणजे किती आली? तुमची या ठिकाणी लांबी 5 आहे, त्या ठिकाणी बेरीज किती आहे? लक्षात ठेवा, बेरीज किती त्यांची? बेरीज जर 8 होती लांबी आणि रुंदीची, ही जर 5 असेल तर ही किती आली? 3. ही काढायची गरज नाही. रुंदी किती आली? 3 आली. सरळ सरळ या ठिकाणी काय होणार आहे? 5 गुणाकारात 3, 5 3 15. हा ज्यांना माहिती आहे, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी थोडासा एका चौरसाची परिमिती 72 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल? एका चौरसाची, हे सगळ्या पाठमागल्या वर्षीचे उदाहरण आहे. मी कुठे विचारले ते नाही टाकले यावेळेस. एका चौरसाची परिमिती 72 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? एका चौरसाची परिमिती किती? 72 सेंटीमीटर. चौरसाची परिमिती दिली आणि आपल्याला क्षेत्रफळ काढायला. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय? जेव्हा तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असतं ना मुलांना, तेव्हा बाजूचा काय पाहिजे असतो? वर्ग पाहिजे. काय पाहिजे असतो? बाजूचा वर्ग, राईट. आणि तुम्हाला आता या ठिकाणी चौरसाची काय विचारलंय? परिमिती विचारलंय. जर परिमिती विचारली तर परिमिती बरोबर काय असते बाळांनो? चौरस म्हणजे 4 गुणाकारात काय असते? 5 असते. आता बराच वेळ असेल परिमिती ऑलरेडी दिलेली 72. 72 ला तुम्ही काय करा? 4 ला भागा. 4 1 4, 4 8 32. म्हणजे बाजू किती आली तुमची? 18. आणि 18 चा वर्ग काय असेल? यस, 18 चा तुम्हाला या ठिकाणी काय करायचा? वर्ग. 18 चा वर्ग आहे 324. 300 काय बाळांनो? 24. 324 ऑप्शन क्रमांक बी. एका समलंब चौकोनामध्ये समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 10 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर आहे. तसेच त्या समांतर बाजू एकमेकांपासून 4 सेंटीमीटर अंतरावरती आहे तर त्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती? तर त्या समलंब चौकोनाचे तुम्हाला क्षेत्रफळ सांगायचं. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 10 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर तसेच त्यांच्या बाजूंमधील अंतर म्हणजे काय? लंबांतर किती आहे? समलंब 4 आहे. तर त्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. पहिला तुम्हाला समलंब चौकोन काय हे माहित पाहिजे आणि दुसरा मुद्दा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ माहित पाहिजे. समलंब चौकोन याला म्हणतात तर समलंब चौकोन. याला म्हणतात पहा काय? समलंब चौकोन. हा जो असणार आहे त्याला म्हणतात आपण समलंब चौकोन. हा काय असणार आहे या ठिकाणी? लंब.
ही जी समांतर बाजू हिची लांबी दिली 10, हिची किती दिली 15 आणि हा लंब दिला किती बाजू 4. आणि आता आपल्याला विचारतात या समलंब चौकोन, मग समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय काय 1/2. पुढे काय या ठिकाणी समांतर बाजूची बेरीज, समांतर बाजू बेरीज आणि गुणाकारात लंब लंबांतर काय असेल लंब लंबांतर. ओके आधी कन्सेप्ट इकडे लिहून टाका. आता सरळ सरळ आता क्षेत्रफळ काढायचं 1/2 गुणाकारात दोन्ही बाजू हे 10 आणि दुसरी 15 तरी लिहितो 10 + 15 यांचं लंबांतर किती आहे 4. बे दुने 4 10 आणि 15 किती आले 25 आहे. 25 गुणाकारात 25 दुने 50 तर किती झालं 50 सेंटीमीटरचा स्क्वेअर 50 चला नेक्स्ट एका त्रिकोणाच्या 3 बाजूची मापे आणतो. मी एकदम छान करा. एका त्रिकोणाच्या 3 बाजूची मापे 9 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. चल त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे तुम्हाला. एका त्रिकोणाच्या 3 बाजूंचे मापे 9 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर आणि त्या बाळा 15 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. तर त्या त्रिकोणाचे असणारे क्षेत्रफळ किती. चल आलं नाही. आता त्रिकोणाच्या तिन्ही बाजूत तुम्हाला इथं सूत्र वापरायचे. सगळ्यात महत्त्वाचं संतू पुढे लक्षात ठेवा. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्या. पहा हा त्रिकोण आहे तुमचा. या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्या. एक बाजू दिली 9 त्यानंतर किती दिली 12 आणि काय दिली 15. त्रिकोणाच्या जेव्हा तिन्ही बाजू दिली असतात तर 100% तुम्हाला काय वापरायचे हे हिरोचं सूत्र वापरायचे. हिरोचं सूत्र म्हणजे काय s गुणाकारात s - a s - b आणि s - c. आता मी फक्त लिहून देतो नंतर तुम्हाला याची गरज पण येणार नाही कारण तुम्हाला s म्हणजे काय हा पाहायला लागतं. s म्हणजे काय अर्ध परिमिती. अर्ध परिमिती म्हणजे सरळ सरळ या सगळ्यांची काय करा बेरीज करा. चला बेरीज काय 15 12 9 किती आली बेरीज 15 12 12 24 25 26 27 27 आणि 9 किती आली 36. बेरीज किती आली यांची 36 आणि 36 चे नेमपट करा म्हणजे किती आली 18. अर्ध परिमिती किती आली 18. बस आता इथून पुढे लक्षात ठेवा. इथून पुढे तुम्ही काय लक्षात ठेवायचं हा जो काय s म्हणजे कोण आहे मग याला वर्गमुळात टाकून द्या. s म्हणजे झाला तुमचा 18. 18 गुणाकार 18 तून कोण गेले 9 गेले 18 काय वजाबाकी 18 तून 9 गेले 9 18 तून 12 गेले 6 आणि 18 तून 15 गेले 3. पावर एकदम नॉर्मली जातो. तुम्ही त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. आता इथं जर पाहिलं तुम्ही अजून पण याचे भाग पडतील बरोबर नाही. 18 9 लिहिण्यापेक्षा याचे भाग पडून टाका. 18 चं काय होणार आहे 9 1 आणि 6 1 6 सावित्री 18 5 3 आणि 3 2 5 6 2 6 7 36 3 3 9 म्हणजे या ठिकाणी 5 2 6 1 6 बाहेर निघाला 2 3 1 3 बाहेर निघाला आणि 9 चं वर्गमूळ किती आहे 3 सावित्री 18 3 54 म्हणजे याचं क्षेत्रफळ किती आलं 54 चौरस सें. हे उदाहरण आहे हिरोचं सूत्र. हिरोचं सूत्र तुम्हाला आलंच पाहिजे. याला म्हणतात हिरोचं सूत्र. जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूतून दिल्या असतील तर त्यावेळेस तुम्हाला हिरोचं सूत्र वापरायला लागेल. त्याच्यामध्ये s म्हणजे काय असेल अर्ध परिमिती. s म्हणजे काय तुम्हाला अर्ध परिमिती माहित पाहिजे. त्यांना माहिती नाही पटपट लिहून घ्या. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय बघा यस तेच काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे तर काटकोन त्रिकोण दिलेला आहे. पटपट लिहायचंय तुम्हाला कळायला पाहिजे. या ठिकाणी पहा हा आहे काटकोन त्रिकोण. हा झाला आपला काटकोन काय त्रिकोण. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले त्यांनी. काटकोन त्रिकोणाचा कर्ण दिला आपल्याला 10 आणि पाया दिलाय 6 आणि उंचीच नाही. उंची नसेल तर तुम्हाला माहिती काटकोन त्रिकोणाची उंची काढायची म्हणजे काय झालं पायथागोरसचं त्रिकोण 10 6 इकडे काय येणार आहे काढायचं तर काय कर्ण दिला तर याचा वर्ग करा याचा वर्ग करा. 10 चा वर्ग किती आहे 10 चा वर्ग आहे 100 आणि 6 चा वर्ग आहे 36. मग 100 मधून जर 36 गेले तर आहे किती
64 64 कोणाचं वर्गमूळ आहे 8 चं म्हणजे या ठिकाणी आलेली उंची किती आहे 8 आहे मग या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना तेच सूत्र वापरा 1/2 गुणाकारात पाया गुणाकारामध्ये काय उंची पाया गुणाकारात काय बघा एकदम शांततेने पाहिलं तर उंची आहे आता तुम्ही पाया लिहिला 8 सॉरी किती 6 आणि उंची लिहिली 8 आणि छेदस्थानात किती येते 2 बे 2 चौक 8 6 चौक 24 उत्तर काय आलं 24 चौरस किलोमीटर हां सेंटीमीटर काय होतं हां सेंटीमीटर दोन्ही उत्तर चौरस किलोमीटर 24 चौरस सेंटीमीटर एककांकावर लक्ष द्या समजलं सर एवढं एका कोणाचा पूरक कोन छान करा एका कोणाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापांचे गुणोत्तर 92 8 आहे तर त्या कोणाचे पूरक कोणाशी असणारे गुणोत्तर त्या कोणाच्या तो कोण म्हणजे कोणता मूळ त्या कोणाचे पूरक कोणाशी असणारे त्या म्हणजे कोणत्या तर त्या दिले तर त्या म्हणजे कोणता मूळ कोण त्या म्हणजे कोणता कोण असणारे मूळ उदाहरण लिहून घ्या उदाहरण लिहिलं तर तुम्हाला आयडिया येईल उनका किधर क्योंकि साधा शामिल थे बड़ा कुछ आ रहा है क्या चले किधर देखो किधर पड़े छोड़ दो काय मुलींनो आजकाल काय पूरक कोन आणि कोटी कोन एक लक्षात ठेवा पूरक कोणाच्या मापांची बेरीज किती असते हे लक्षात ठेवा पूरक कोणाच्या मापांची बेरीज असते 180 आणि कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती असते कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती असते 90 मला सांगा या दोघांचा फरक किती आहे अशा स्वरूपाची कन्सेप्ट आली ना फरक लक्षात येतो 90 आणि या दोघांची बेरीज किती आहे बेरीज किती आहे 270 बेरीज पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांचा फरक किती आहे 90 अंश आणि कोटी कोन आणि पूरक कोन यांच्या मापाची बेरीज किती आहे 270 जेव्हा तुम्हाला गुणोत्तर दिलं जाईल ना त्यावेळेस कधीच बेरजेबद्दल बोलायचं नाही फक्त कशाबद्दल बोलायचं फरकाबद्दल मला सांगा पूरक कोन आणि कोटी कोन किती मापाचा फरक आहे 90 आणि यांच्या दोन्हीमध्ये किती अंशाचा फरक आहे पहा आपण तर कोण दिलाय पूरक कोन आणि कोटी कोन यांच्यामध्ये 8 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे 5 व्हेरी गुड तुम्ही 5 ने लिहू शकता 5 ना 5 1 5 5 1 5 उरले 4 5 8 40 18 म्हणजे काय आलं उत्तर नाही आलं 1 युनिट बरोबर आलं 1 युनिट बरोबर किती आले 18 मग तुम्ही त्या ठिकाणी पूरक कोन 18 144 आणि 18 3 54 पण आपल्याला कोणाबद्दल बोलले हा झाला कोटी कोन हा झाला पूरक कोन कोणाबद्दल विचारताय कोणा मूळ कोन आणि पूरक कोन मला सांगा जर कोटी कोन 144 असेल पूरक कोन 144 असेल तर मूळ कोन किती मापाचा असेल कारण पूरक कोनाच्या मापांची बेरीज किती आहे 180 आणि 180 जर बेरीज आहे तर मूळ पूरक कोन किती मापाचा आहे 144 तर त्यातला जो काही मूळ कोन आहे तो किती मापाचा असेल
180 मधून 144 गेले किती राहतील 36 राहिलं. 36 हा काय झाला तुमचा मूळ कोण झाला. मूळ कोण 36 आहे 54 मध्ये पण 36 मिळालं किती झाली 90. म्हणजे मूळ कोण किती मापाचा आहे 18 म्हणजे 1 युनिट आहे. गडबड नाही करा 18 म्हणजे 1 युनिट आहे. आणि पूरक कोण किती मापाचा झाला पूरक कोण झाला 144 कोटी कोण झाला 54. या दोघांचा मूळ कोण किती मापाचा आहे 36. मग आपला प्रश्न होता का त्या कोणाचे त्यामध्ये मूळ कोण किती मापाचा आहे 36 आणि त्याचे पूरक कोणाचे असणार प्रमाण 144. मग आता 144 आणि 36 कोणाच्या पटीचे 12च्या 12 36 12चा वर्ग त्यानंतर 3 1 3 3 चौक 12 उत्तर झालं 1 4 1 1 सगळ्यांनी लिहून घ्या कोणालाच नाही लिहून घ्या हे सगळं लिहा ही पण लिहा आलतं पासून छान. वयवाढ मिळालेली आहे जोरात पळा आता सांगू आपल्यात सगळे वयवाढीला असतीलच तुम्हाला काय बारकाली म्हणून त्याच्यात कोणी नाही बाबाजी तुझं वय वाढवायचं तसं बरंच वाढील. एक्सरे काढला तुझ्या हाडांची वाढ जास्त झाली असेल हाडांच्या तू दिसायला बारीक असेल पण हाड 5 वर्ष मागे घालू मग तू तर बालीच झाला. चला अभ्यास करा खूप अभ्यास करा अभ्यास महत्वाचा आहे. पेपर सोडवत जा अभ्यास करा भरती लवकरच येईल. छान छान बातमी येते सध्या तुम्हाला थोडी स्पर्धक वाढत जाते. गौरीचं म्हणणे किती स्पर्धक वाढ आमचा अभ्यास एकदम कडक पुढे उदाहरण घ्या माझ्या पुढला एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे. त्या चाकाने 250 फेऱ्यांपर्यंत अंतर कापले असेल तर ते कापलेले अंतर वेगळं होतं 200 फेरे होते ना. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे. त्या चाकाला 250 फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले अंतर किती तर बाळांनो कापलेले अंतर किती आलं चला सरळ चालू. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास आहे. मला सगळं व्यास दिलाय आपल्याला काय दिले फेरे दिले ना आता आपल्याला अंतर विचारताय. जेव्हा तुम्हाला अंतर विचारलं जाईल अगोदरच्या उदाहरणात अंतर होतं मागल्या वर्षी खूप प्रश्न अंतरावर म्हणून अंतर आहे. अंतर बरोबर काय असेल काय बघा अंतर बरोबर काय परिघ परिघ गुणाकारात काय फेरी आहे. आपल्याला परिघच नाही आपल्याला काय दिलाय परिघ नाही आपल्याला व्यास दिलाय. व्यास 2.1 आहे. व्यास 2.1 आहे आणि परिघ काय काढायचा आहे तर परिघाची आधार किंमत किती आहे 44. व्यासाची आधार किंमत किती आहे 14 आहे. 14 ने डायरेक्ट काय 2 ला भाग जाणार नाही म्हणजे 0 द्या पॉइंट द्या 14 1 14 31 मधून 14 गेले काय किती 7 बरोबर ना. आता भाग जाणार नाही 14 1 14 14 पंचे म्हणजे किती पट झालं 0.15 पट आहे. मग इकडे पण आपण काय करा 0.15 पट न काय करू टाका या ठिकाणी गुणून टाका. ओके असं लिहिलं तरी चालतं 0.15 15 1 15 15 चौक 60 45 6 15 चौक 60 आणि 6 66 किती घर आहे 2 घर म्हणजे 6.6 किंवा 6.60 काय असेल तरी अडचण नाही. मग मला सांगा या ठिकाणी किती परिघ आला आपला 6.60 दिला काय आणि त्या ठिकाणी किती झाले 250 फेरे आहे. ओके मला सांगा किती घर आहे दशांशानंतर 2 नाही एक घ्यायचं एकच घ्यावं लागणार आपल्याला. समजा एक शून्य नाही घेतला तरी समजा असं सॉरी पावर 0 गुणाकारात आले 250 फेरे हा गेला बाळांनो हे पण 25 150 150 किती 15 25
150 आणि 15 165. उत्तर काय आलं? 1650. हा, पण आता हे काय झालं मीटर मध्ये, हे 1650 मीटर आपल्याला कशात पाहिजे ना आता किलोमीटर असेल तर किलोमीटर मध्ये किती करायचे? 3 घर. म्हणजे पहा या ठिकाणी 1650 ला कोणी भागावाला 1000 न भागून टाका. हा गेला हा गेला, अजून 2 घर. म्हणून उत्तर आलं सर 1.65 किलोमीटर. 1.65 ऑप्शन क्रमांक. समज झालं? यस. हा इथं बघा, इथं मुलांची गडबड होऊ शकते, इथं भाग जात नाही ना. चला, एका चौरसाचे क्षेत्रफळ 324 सेमी आहे, तर त्याची लांबी किती? काय लांबी? किती लांबी? पहा चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे? 324 आणि 324 चा वर्गमूळ काढून टाका. किती? 18. म्हणजे बाजू किती आहे? 18. प्रत्येकाची बाजू काय असणार आहे? चौरसाच्या चारही बाजू कशा असतात? समान असतात. म्हणजे किती आहे? 18. 4 मीटर लांबी 3 मीटर रुंदी असलेल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे. 4 मीटर लांबी 3 मीटर रुंदी असलेल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे. एका चौरस मीटरला 25 रुपये मजुरी असल्यास रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल? पाठ आहे उदाहरण. सोडू द्या सगळ्या. किती आलं? आता मला सांगा, एक 4 मीटर लांबी आहे, त्यानंतर 3 मीटर रुंदी असलेल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे. म्हणजे काय झालं? ही कशी भिंत? एका चौरस मीटरला काय भिंत कशी बाळानो? आयताकृती. भिंत कशी आहे? आयताकृती आहे. आणि ते म्हणतात तर कसं आहे, एका चौरस मीटरला किती येतो बाळानो? तर ज्यावेळेस तुम्हाला आता ही आयताकृती आकृती आहे ना, आतमध्ये तुम्हाला रंग द्यायचा, म्हणजे तुम्हाला आत रंग द्यायचा म्हणजे काय पाहिजे? क्षेत्रफळ. आणि तुम्हाला जर फक्त काय करायचं असेल? कुंपण करायचं असेल, काय घ्यायला असेल? परिमिती. राईट. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय? एलबी. म्हणजे किती तुमचं? 4 मीटर. गुणाकारात किती आले? 3 मीटर. आणि गुणाकारात प्रति मीटरला किती आहे? 25. मग पहा बरं, 25 चोक 100. गुणाकारात काय? 3. म्हणजे उत्तर काय असतं? 300. छान. आपल्याला एका आयताची लांबी 18 सेंटीमीटर असून त्याची परिमिती 64 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? आयताचे क्षेत्रफळ काढायचे म्हणजे काय? 2 कन्सेप्ट असतात. निलू दादा लिहा ना तुम्ही. हात काम मराठीचं उत्तर आल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. एक आयताची लांबी 18 सेंटीमीटर आहे आणि आयताची परिमिती 64 आहे. आता तुम्हाला परिमिती दिली, काय दिली बाळांनो? परिमिती. आयताची दिली परिमिती. इकडे आयताचं काय बाळांनो काढायला लागलं? क्षेत्रफळ. आयताचं पहिलं काढायचं नाही, ते लक्षात ठेवा. काय करायचं आपल्याला? क्षेत्रफळ काढायचं. ओके. आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय? एल आणि काय? बी. लांबी गुणाकारात. मग आयताची परिमिती बरोबर काय? चला या ठिकाणी परिमिती बरोबर 2 ब्रॅकेट मध्ये एल तथा बी चा काय प्लस करायचे. मग आपल्याला परिमिती ऑलरेडी दिलेली, किती दिली? 64 बरोबर. 2 ब्रॅकेट मध्ये एल किती आला? 18 आहे आणि आपल्याला बी माहित असले तो काढायचा आहे. 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे आता तो काय करणार? डिवाइड करा. 64 ची निम्मत डायरेक्ट करून टाका. आता काय तुम्ही लहान नाही. 32 32 मधून कोण गेले? 18 बरोबर. राहिला कोण? बी. 32 मधून 18 गेले 14 आलं. तुमचं काय बाळांनो? बी म्हणजे काय? रुंदी. चला डायरेक्ट आपण इकडे काय 18 लांबी होती, रुंदी झाली 14. 18 चौक 72. 40 7. 18 1 18. 18 आणि 7 25. म्हणजे उत्तर किती आलं? 252. 252 चौरस सेमी. संधी आला जो आवडलं गणपतीचं नाव यावर्षी नव्हते तुम्ही उचलून घ्यायला. तुम्हाला तिघं जाणार नाही तर यावं लागलं. एका चौरसाकृती बागेची लांबी एक बाजू 10 मीटर आहे. बागेला तारेचे दुहेरी कुंपण घालवायचे आहे. 8 रुपये मीटर प्रमाणे तारेची किंमत
असल्यास तारेचे कुंपण घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल? बाकीच्या मध्ये प्लीज बोलू नका, बाकीच्या लिहायचं असं प्लीज तुम्हाला येत असेल सार्थक आलं नाही आपलं परत आलं येईल आज ते घरामध्ये क्लास पण बोराडीला अभ्यास नाही भावनात फोन करावा लागला घरात क्लास पण तुला अभ्यास होईना इतकी गरीबान राहते तुम्ही गरीब नाही मग गरीब म्हणतो एका चौरस आकृती बागेची एक बाजू 10 मीटर आहे बागेला या ठिकाणी बागेत कोणत्या आकाराची बाग आहे चौरस आकृती मग मला सांगा चौरस आकृती बाग आहे तर या चौरस आकृती बागेची परिमिती काय असते सर्व बाजूंची बेरीज आहे 4 गुणाकारात काय येणार आहे बाजू किती दिली 10 10 चौक किती आली बघा 40 या ठिकाणी परिमिती किती आली 40 मीटर परिमिती मीटर मध्ये असते मीटरचे का सेंटीमीटर हा मीटर 40 मीटर आहे मग आपल्याला या ठिकाणी एक पदर 40 असे किती पदर आहेत दोन पदरी कुंपण आहेत राईट आणि किती रुपये प्रति मीटर आहे 8 8 दुने 16 16 चौक 64 म्हणून उत्तर काय आलं 640 रुपये छान व्हेरी गुड एवढे मुलं हुशार असले शिकवाय किती मजा येईल काय म्हणलं बोल ना आता काय झालं 36 मिनिटात तुम्ही जर 17 उदाहरण सोडवताय तर तुम्ही काय 35 मिनिटात पेपर सोडवता आता मी सोडून देतोय ना कारण तुम्ही 5 ला का सुटलं वाटतं 5 ला का सुटलं समोर चला एक केंद्रीय दोन वर्तुळांचे परिघ 66 मीटर व 22 मीटर आहे 66 मीटर व 22 मीटर आहे तर त्या क्षेत्रफळात किती फरक असेल आज वार गुरुवार आज वार गुरुवार राधेश आपली सांग उत्तर सांग ऑप्शन आला ऑप्शन 4 आहे का नंबर 1 आला सांगितलं चल काय उत्तर आलं हा चल किती आलं हे बघ किती आलं व्यक्त चल हे बघ नाही नाही यायला पाहिजे बोला का त्यांच्याबरोबर मी सांगितलं बोला मी सांगितलं जातो त्यांना परत घेऊन येतो काय कोण होतो त्यांना माहिती एका केंद्रीय दोन वर्तुळांचे परिघ 66 मीटर आणि 22 मीटर आहे तर त्या क्षेत्रफळात किती फरक पडेल बाळांनो या ठिकाणी पहा 66 मीटर आणि किती 22 मीटर या आहे अशा स्वरूपाचं मेन्शन केलेलं आहे मला सांगा हे परिघ दिलेले आहे काय दिलेले आहे परिघ 66 मीटर आहे वर्तुळाचा परिघ आणि दुसरा किती बाळांनो 22 आहे वर्तुळाच्या परिघाची आधार किंमत आपली क्षेत्रफळ विचारले क्षेत्रफळाची आधार किंमत किती आहे 154 मग मला सांगा या ठिकाणी परिघाची आधार किंमत किती आहे परिघ बरोबर किती आहे 44 या ठिकाणी 44 या ठिकाणी काय 44 ला भागून टाका 20 एक 22 22 गुणिले 44 म्हणजे काय आलं 1 छेदस्थानात 2 म्हणजे काय आलं 0.5 हे झालं 0.5 आता याला भागलो 11 4 44 11 7 66 4 1 4 4 1 4 2 उरले 4 5 20 म्हणजे किती आलं 1.5 किती आलं म्हणालो 1.5 आणि पुढे काय म्हणालो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 0.5 आहे पण यांची डायरेक्ट वजाबाकी करायची तुम्हाला माहिती आहे परिघ त्रिज्या आणि व्यास जेव्हा क्षेत्रफळात जातो तेव्हा त्यांचे काय होते वर्ग होत म्हणून या ठिकाणी याचा वर्ग करा आणि याचाही वर्ग करा मग वजाबाकी करा डायरेक्ट वजाबाकी केली तर चुकलं 1.15 वर्ग म्हणजे काय आला 225 किती करा 2 करा वजा 5 चा 25 पण किती करा 2 करा मला सांगा 225 मधून 25 वजा केली राहिले किती बघा
2.25 हा 2.25 मधून 0.25 गेले म्हणजे किती राहिले 2 म्हणजे किती पट झालं 2 पट. येस आपण इकडे जातोय वर्तुळाचं क्षेत्रफळाचा एक आधार किंमत किती आहे 154 154 ला किती गुणा 2 नका 4 1 4 4 2 8 15 1 15 15 2 30 म्हणून आलं 308. एकदम ऍक्युरेट असं सोडायचं नंतर सर चला घेऊ एका समभुज चौकोनाचा कर्ण 18 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर लांबीचा आहे तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती मला पाहिजे. समभुज म्हणजे सर्व बाजूंची काय असणार आहे बेरीज असणार. तुम्हाला बाजू काढायच्या दिलाय काय कर्ण दिलाय काय झालं काय समभुज चौकोनाची तुम्हाला आहे ना परिमिती काढायची काय काढायची आहे परिमिती समभुज चौकोनाची परिमिती परिमिती बरोबर काय 4 गुणाकारात बाजू किंवा चारही बाजूंची काय बेरीज हा पहिला मुद्दा समभुज आहे. मग आता तुम्हाला बाजू परिमिती काढायची म्हणजे तुम्हाला काय पाहिजे असते बाजू. मग तुम्हाला हे सांगायचं मला समभुज चौकोनाची बाजू बरोबर लिहा काय समभुज चौकोन बाजू काय बोलीनो 1 छेदस्थानात 2 ब्रॅकेट मध्ये काय पहिला कर्ण कर्ण नंबर 1 चा वर्ग अधिक कर्ण नंबर 2 चा हा 1 आणि 2 चा काय वर्ग चला बरोबर काय उत्तर आले का यायलाच पाहिजे मग पहिले इथे 1 छेदस्थानात 2 घेऊ ब्रॅकेट मध्ये सांगा मला 18 चा वर्ग किती आला 300 किती आला 24 ओके अधिक कोणी 24 चा वर्ग 500 किती 76 यांची बेरीज करा किती आली क्लिअर 900 1 छेदस्थानात 2 गुणाकारात काय आले 900 900 म्हणजे सॉरी वर्गमुळात किती आले 900 900 कोणाचा वर्गमूळ 30 मग 1 छेदस्थानात 2 गुणाकारात काय आले 30 बेक बेक आले किती 15 बाजू बरोबर काय तुमची 15 मग या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल 4 गुणाकारात 15 15 चौक 60 उत्तर आलं 60 तुमचं उत्तर आलं होतं मग ज्यांचा अगोदर ते योगायोग पण याचा फॉर्म्युला काय हे लिहून घ्या एकदम समभुज चौकोनाची बाजू जर काढायला हवी तर त्याचा फॉर्म्युला आहे वेगळं निम्मे करून मग राहणार. आता मी तुम्हाला सांगितलं याचा फॉर्म्युला कसा तुम्ही डायरेक्ट इथं लिहिलं युक्त वरती सांगितलं समभुज चौकोनाचा कर्ण बरोबर हा पाठच पाहिजे काय समभुज चौकोनाची बाजू बरोबर काय 1 छेदस्थानात 2 ब्रॅकेट मध्ये पहिल्या कर्णाचा वर्ग आणि दुसऱ्या कर्णाचा वर्ग एका घनाच्या कर्णाची लांबी दोन्ही पण दिलेली पहा आकाश आळसाला पहा एका घनाच्या कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 3 सेमी आहे तर त्या घनाचे एकूण पृष्ठफळ काढा चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो आणि घनाचा कर्ण बाजूच्या वर्गमुळात 3 पट असतो हे बाजूला लिहून ठेवा चौरस कर्ण एवढं सांगतो मी का चौरसाचा कर्ण आणि कशाचा कर्ण आहे घनाचा कर्ण हे दोन्ही पाठच पाहिजे घनाचा कर्ण हे दोघं पण चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात किती पट असतो 2 पट आणि या ठिकाणी चौरस घनाचा कर्ण बाजूच्या वर्गमुळात किती पट असतो 3 म्हणजे तो वाटलं पट लिहिणे आणि काय गुणाकार लिहून बाजू वर्गमुळात किती पट झाला 3 पट झाला क्लिअर का नाही. आता या ठिकाणी आपला सरळ सरळ मग पट आहे म्हणजे काय 12 कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 3 आहे याला वर्गमुळात 3 न भागलं 3 ला 3 गेला म्हणजे काय आलं इथं 12 12 काय आलं 12
बाजू आली, बाजू काय आली तुमची 12 किंवा तुम्हाला नसल समजलं तर पहा घनाचा कर्ण तुम्हाला दिला इथे घनाचा कर्ण बरोबर काय बाजू वर्गमुळात किती बाळांनो 3 पट घनाचा कर्ण आहे तुमचा काय 12 वर्गमुळात किती आहे 3 आणि हे बाजूचे इथे वर्गमुळात 3 आहे इकडे काही नाही म्हणजे गुणाकार आहे हे वर्गमुळात झाले 3 आणि पुढे आली बाळांनो आपली काय बाजू राईट वर्गमुळात 3 गेले कारण कोणती गुणाकार चिन्ह म्हणजे काय बाजू बरोबर काय आली बाजू बरोबर काय आली एक बाजू बरोबर काय आली तुमची 12 आली किंवा बाजू बरोबर 12 आहे तर आपल्याला विचारलं काय त्या घनाचे एकूण पृष्ठफळ घनाचे पृष्ठफळ बरोबर बाजू सॉरी 6 गुणाकारात बाजूचा काय आहे वर्ग मग पहा बाजू 12 आहे 12 चा वर्ग मग 6 गुणाकारात 144 काय आला गुणाकार 6 चौक 24 6 चौक 24 24 आणि 4 24 आणि 2 26 6 1 6 6 आणि 2 काय 8 864 एका इष्टिका टाकीची एका इष्टिका चित्तीच्या आकाराच्या टाकीची आतील भागाची लांबी 4 मीटर रुंदी बाळांनो 2 मीटर आणि उंची 1 मीटर आहे त्या टाकीला आतील बाजूने जलरोधक द्रव्याचे लेपन करावयाचे आहे लेपनाचा खर्च प्रति मीटरला 120 रुपये असल्यास एकूण खर्च किती काय झालं सर इष्टिकाची ती आकाराची काय बाळांनो टाकी म्हणजे इष्टिकाची ती आकार म्हणजे कसं हौद डायरेक्ट वृत्ताची ती आकार असेल तर काय गोल टंकी असेल एका इष्टिकाची तिच्या आकाराच्या टाकीच्या आतील भागाची लांबी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इष्टिकाची तिचं काय पाहिजे पृष्ठफळ का एकूण पृष्ठफळ पृष्ठफळ ठीक आहे ते चालेल इष्टिकाची तिचे पृष्ठफळ बरोबर काय बघा 2 ब्रॅकेट मध्ये LB अधिक BH अधिक HL राईट आता या ठिकाणी 2 L लांबी किती तुमची वरती लिहून ठेवायची असं काय म्हणून लांबी 4 रुंदी किती आहे 2 आणि किती 1 4 आणि 2 यांचा गुणाकार करतो 4 1 कारण दोन लांबी आणि रुंदीचा गुणाकार 4 दुनी 8 अधिक बे 1 बे अधिक 4 1 4 करा गुणिले 8 आणि 2 10 10 4 14 2 9 7 14 14 1 14 14 दुनी 28 पण 28 डायरेक्ट घेऊ का नाही कारण काय या ठिकाणी लेपन करायचं सगळ्या बाजूने जर लेपन केलं तर चालेल का एक बाजू काय असते ओपन असेल म्हणून त्याच्यातून लांबी आणि रुंदी काय काय दोघाचा लांबी आणि रुंदी याच्यातून काय LB वजा करायचा असतो LB किती मग 8 आहे 28 मधून बाळांनो या ठिकाणी कोण गेले 8 गेले म्हणून राहिले किती 20 म्हणजे या ठिकाणी क्लिअर लक्षात ठेवायचं काय आलं 20 चौरस मीटर आलं तर ते मतलब प्रति मीटरला किती खर्च येतो तर आता या ठिकाणी किती बाळांनो 20 गुणाकारात 120 हे दोन शून्य देऊन टाकले 12 2 24 मग उत्तर किती आलं 2400 ऑप्शन क्रमांक 3 खूप महत्त्वाचं उदाहरण बऱ्याच जणांची गडबड झाली असेल यांनी ना LB वजाच केलं नसेल हे लेपनच्या याच्यामध्ये कधी पण L आणि B काय करायचं LB काय करायचं असतं वजा करायचं झालं आजच्या सत्राचं शेवटचं उदाहरण एका दंडगोलाची उंची 10 सेमी व त्रिज्या 7 सेमी असले तर त्याचे घनफळ किती दंडगोल म्हणजे गोल एका दंडगोलाची उंची 10 सेमी व त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे घनफळ काढा गोलाचे घनफळ बरोबर काय दंडगोल असो किंवा गोल असो
सरळ सरळ आहे. आलंच पाहिजे तुम्हाला. काय ना गोलाचे घनफळ. गोल म्हणजे चेंडू या, गोल म्हणजे वर्तुळ आहे. गोलाचे घनफळ बरोबर. गोल म्हणजे काय? गोल म्हणजे चेंडू आहे, गोल म्हणजे वर्तुळ आहे, लक्षात ठेवा. कारण गोल हा कसा असतो? भरीव असतो, लक्षात ठेवा. या ठिकाणी गोलाचे घनफळ बरोबर काय म्हणालो? तर पाय आर वर्ग एच. दंडगोल काय दिला? गोल दिलाय. सॉरी, दंडगोल, वृत्तचिती. सॉरी, वृत्तचितीचे घनफळ. सॉरी, दंडगोल असेल वृत्तचितीचे घनफळ. सॉरी बाळांनो, लक्षात ठेवा. वृत्तचितीचे घनफळ बरोबर काय बाळांनो? पाय आर वर्ग एच. पाय आर वर्ग एच. आणि वृत्तचितीचा गोल हा कसा असतो? वृत्तचितीचे किती असतो? शंकू किती असतो? हे जर वृत्तचिती, कारण तुम्हाला शंकू जर विचारला तर वृत्तचितीचा किती असतो? शंकूचा घनफळ 1/3 पाय आर वर्ग एच. हे कोणाचं झालं? शंकूचं. आणि जर तुम्हाला विचारलं वर्तुळाचं, कधी कधी सूत्र डायरेक्ट विचारतात. वर्तुळाचं पाय आर वर्ग तिन्ही सूत्र. वर्तुळाचं पाय आर वर्ग. त्यानंतर वृत्तचिती म्हणजे डायरेक्ट काय? टाकी. सर गोल जी काही टाकी असते किंवा बाकीच्या संदर्भात ज्या किंवा आपले जे गज असतात, पूर्ण भरीव गज असतात, कट केलेले असतात, तर ते सुद्धा कशाचे येतात? तर या ठिकाणी वृत्तचितीचं देतात. मग या ठिकाणी पहा, पाय आर वर्ग. पायची किंमत दिली नाही म्हणजे किती आहे? 22 छेदस्थानात 7. आर दिलाय, किती दिलाय? 7. तर 2 दा 7 लिहून टाका, टेन्शनच नाही. हाईट किती दिली? 10. कारण 1 7 लिहून घ्या. 7 10 22 गुणाकारात 70. 22 7 154 आणि 154 पुढे काय देऊन टाका? 0. पण उत्तर आलं 1540 घन सें. समजलं सर्वांना? ज्यांचं राहिले त्यांनी पटपट लिहून घ्या.